Good morning, students. Today we are going to see the most important part of English subject, and it is tense. As you know, tense means काळ in Marathi. There are three main kinds of tenses. First, present tense. Second, past tense. Third, future tense. Means वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता वर्तमान काळ म्हणजे काय? कोणता नेमका काळ असतो? आपण सध्याचा जो काळ आहे त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. याच्या अगोदर जे घडून गेलेलं आहे त्यास आपण भूतकाळ असं म्हणतो आणि इथून पुढे जे काही घडणार आहे त्यास आपण भविष्यकाळ असं म्हणतो. आता काळाचा बदल जो आहे तो काळाचा बदल म्हणजे नेमकं काय असतं? तर काळाचा बदल म्हणजे त्यातील जी क्रियापद असतात ती क्रियापद बदलायची असतात आपल्याला. आता फक्त आपल्याला प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे टेन्स फक्त माहित असून गरजेचं तेवढं पुरेसं नाहीये. त्यासाठी आपल्याला त्याचे जे सबकाइंड्स आहेत त्यांचा सविस्तर अभ्यास करावा लागेल. सबकाइंड्स मीन्स उपप्रकार, आणि हे उपप्रकार आहेत. पहिला आहे सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ. सेकंड आहे कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ. तिसरा परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ. आणि चौथा आहे तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण काळ. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक काळाचं म्हणजे प्रत्येक जो मेन टाइप आहे प्रेझेंट टेन्स त्याचे 4 प्रकार होतात, उपप्रकार असतात त्याचे. म्हणजे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ सांगता येईल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ सांगता येईल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. तसंच पास्ट टेन्स मध्ये पण 4 प्रकार आहेत. हे 4 उपप्रकार जे आहेत ते पास्ट टेन्स साठी पण आहेत आणि फ्युचर साठी पण आहेत. उदाहरणार्थ सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. त्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. आणि पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. त्याचबरोबर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. शिवाय भविष्यकाळाचे म्हणजे फ्युचरचे सुद्धा असेच 4 उपप्रकार आहेत. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आणि लास्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. आता हे जे काय एकूण प्रत्येकाचे 3-3 उपप्रकार, 4-4 उपप्रकार आहेत प्रत्येक काळाचे, याला मिळून आपण एकूण बघतो की 12 काळ आहे. आणि या 12 काळाचा अभ्यास जेव्हा आपला पूर्ण होतो तेव्हा आपण इंग्रजीमध्ये वाक्य लिहिण्यास समर्थ बनतो, समजण्यास समर्थ बनतो. किंवा एखादं वाक्य आपल्याला ट्रान्सलेट करायचं असेल, मग ते इंग्रजीमधून मराठीमध्ये असेल किंवा मराठीमधून इंग्रजीमध्ये असेल, ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळे बेसिक जे आहे हे टेन्स आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आता या काळाचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. परंतु हे काळ पाहत असताना आता सिंपल टेन्स पटकन समजणार नाही, किंवा कंटिन्युअस टेन्स किंवा परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय समजण्यासाठी आपल्याला अगोदर या ठिकाणी मराठी काळाचा विचार करावा लागेल. कारण बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते मराठी भाषिक आहेत. आणि हे मराठी भाषिक विद्यार्थी जेव्हा इंग्रजी शिकतात तेव्हा त्यांना ती भाषा अवघड वाटते. त्याचं मुख्य कारण असं आहे, जरी आपण मराठी बोलणारे असलो तरी सुद्धा आपलं मराठी व्याकरण किंवा मराठी भाषा जी काही कमांड पाहिजे ती कमांड तेवढीशी नसते. आणि म्हणून आपण मराठी वाक्याचा काळ बरोबर न ओळखल्यामुळं आपल्याला पुढचे प्रॉब्लेम्स इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना ते येतात. त्यामुळे जर प्रॉपर म्हणजे योग्य इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अगोदर या मराठी
काळाचा विचार करावा लागेल. म्हणून जी मराठी सहाय्यकारी क्रियापद आहे ही मराठी सहाय्यकारी क्रियापद आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. कारण मराठी काळ सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की नेमकी कोणती आहे आणि त्याच्यावरून मग आपण काळ निश्चिती अगोदर करू शकतो. आता यामध्ये आपल्याला काही मराठी सहाय्यकारी क्रियापद मी दिलेली आहे. आपण दररोज बोलताना, लिहिताना, वाचताना बघतो की ही सहाय्यकारी क्रियापद वाक्यात येतात, आपण अभ्यासतो, पण ते काय आहे, कोणत्या काळामध्ये वापरायचं वगैरे आपल्याला फारसं माहिती नसतं आणि म्हणून आपण काळ बरोबर सांगू शकत नाही. आता यामध्ये वर्तमान काळ आहे. या वर्तमान काळामध्ये येणारी सहाय्यकारी क्रियापद साधारणपणे आहे, आहेत, आहोत, आहात आणि आहेस यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद त्या वाक्यामध्ये वापरलेलं असतं जेव्हा जेव्हा वर्तमान असतो तेव्हा. आता हा वर्तमान कुठे कुठे येणार, तर वर्तमान हा चालू मध्ये, पूर्ण मध्ये आणि चालू पूर्ण मध्ये ही सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला वर्तमान मध्ये दिसणार. कारण साध्या वर्तमान काळामध्ये ही सहाय्यकारी क्रियापद येत नाही. आपण पुढे नियमामध्ये बघणारच आहोत. तरी या वर्तमान काळामध्ये लक्षात ठेवायचं आपण की ही सहाय्यकारी क्रियापद येतात. या वाक्यामध्ये शेवटचा जो शब्द असतो तो साधारणतः सहाय्यकारी क्रियापद किंवा मुख्य क्रियापद असतं. आता आपण सुरुवातीला बघतानाच काय बघायचं, त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का आणि मग पुढची स्टेप आहे. आता हे झालं वर्तमान काळाची सहाय्यकारी क्रियापद. भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद कोणती आहेत? होता, होती, होते, होतास आणि होतीस. किंवा बोली भाषेप्रमाणे थोडाफार त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. त्यानंतर भविष्य काळासाठी जी सहाय्यकारी क्रियापद आहेत ती आहेत असेल, असेल, असू, असशील, असाल आणि असतील. मी या ठिकाणी कर्त्याप्रमाणे या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदाची रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जेव्हा करता मी असेल तेव्हा त्या ठिकाणी असेल किंवा असेल यापैकी सहाय्यकारी क्रियापद येणार. आम्ही करता असेल तेव्हा या ठिकाणी असू अशा प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद येणार. तू जेव्हा करता असतो तेव्हा त्या ठिकाणी असशील असं सहाय्यकारी क्रियापद येणार. तुम्ही जेव्हा सहाय्यकारी क्रियापद असतं तेव्हा असाल हे सहाय्यकारी क्रियापद येणार. आणि तो, ती, ते हे जेव्हा करते असतील तेव्हा असेल हे सहाय्यकारी क्रियापद येतं. आणि अनेक वचनी म्हणजे ते हे सहाय्यकारी क्रियापद असेल तर असतील हेच सहाय्यकारी क्रियापद त्यामध्ये वापरलं जाणार. म्हणजे कर्त्यानुसार या ठिकाणी क्रम दिलेला आहे. आता याचा नियम आहे, ही सहाय्यकारी क्रियापद आपण लक्षात ठेवायचे. वर्तमान काळाची, भूतकाळाची आणि भविष्य काळाची ही सहाय्यकारी क्रियापद लक्षात ठेवल्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो नियम आहे तो नियम म्हणजे कोणता आहे की वरील सहाय्यकारी क्रियापदे वाक्याच्या शेवटी आली नसतील तर, ही जी सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी दिलेली आहे ती सहाय्यकारी क्रियापद जर वाक्याच्या शेवटी आली नाही तर त्या वाक्यांचा काळ साधा असतो. म्हणजे जे उपप्रकार आहे त्यातला पहिला प्रकार तो साधा काळ असतो. आणि तो कसा ओळखायचा, व तो मुख्य क्रियापदाच्या प्रत्ययानुसार खालील प्रमाणे निश्चित केला जातो. आता जे सहाय्यकारी क्रियापद नाही म्हटल्यानंतर त्याच्याऐवजी त्या ठिकाणी काय येणार, मुख्य क्रियापद येणार. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियापद वाक्याच्या शेवटी आलेलं असणार. आता कोणतंही मुख्य क्रियापद असू द्या, त्या मुख्य क्रियापदाला लागलेला प्रत्यय म्हणजे त्या क्रियापदाचं शेवटचं जो अक्षर आहे त्या अक्षरावर आपण बिनचूक काळ ओळखू शकतो. पहिला आपण बघूया साधा वर्तमान कसा ओळखायचा. साधा वर्तमान काळ असेल तर त्या मुख्य क्रियापदाला साधारणपणे ताते, तात, ताते, तात, ता, तोस, तीस आणि तेस यापैकी सहाय्यकारी क्रियापद त्या मुख्य क्रियापदा प्रत्यय या ठिकाणी असे लागतात. मुख्य क्रियापद प्रत्यय बघा, तोते, तात, ता, तोते, तात, ता, तोस, तीस आणि तेस यापैकी त्या ठिकाणी प्रत्यय मुख्य क्रियापद लागतात. आणि या मुख्य क्रियापदाला प्रत्यय जर यातले लागले
तर 100% काळ कोणता असणार? साधा वर्तमान काळ असणार. आता पुढचा काळ बघूया, साधा भूतकाळ. यामध्ये जसं आपण मुख्य क्रियापदाला वरचे प्रत्यय बघितले तसेच सेम, जर त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर त्या मुख्य क्रियापदाचे शेवटचे अक्षर कोणते आहे बघायचं. आणि शेवटचं अक्षर जर या ला, ली, ले, लो, लास, लिस आणि लेस यांच्यापैकी असेल तर त्याचा काळ कोणता असणार? साधा भूतकाळ असणार. आणि तिसरा जो काळ आहे तो म्हणजे साधा भविष्यकाळ. आता साधा भविष्यकाळामध्ये मुख्य क्रियापदाचं काही नियमाभाग आणि त्याला सहाय्यकारी क्रियापद जोडून एक नवीन क्रियापद तयार होतं. त्याचे प्रत्यय मी या ठिकाणी दिलेले आहे. एन किंवा इन जेव्हा करता मी असतो तेव्हा हे प्रत्यय लागतात, जेव्हा करता आम्ही असतो तेव्हा उ हा प्रत्यय लागतो मूळ क्रियापदाला. म्हणजे लिहिणे असेल तर लिहू, त्यानंतर तू करता असेल तर शील असं त्या मुख्य क्रियापदाला प्रत्यय लागतो. तुम्ही करता असेल तेव्हा आल प्रत्यय लागतो. तो, ती, ते हे करते असतील तेव्हा एल किंवा इल प्रत्यय लागतो. आणि अनेक वचनी ते असेल तर तील प्रत्यय लागतो. याच्यावरून आपण काय निश्चित करू शकतो. पण मला असं वाटतं अजून सोपा पर्याय असा आहे, आपण सुरुवातीला त्या वाक्यातला साधा वर्तमान काळ का बघणार, त्यातले प्रत्यय लागलेत का बघणार. समजा ते नसतील तर साधा भूतकाळाचे आहेत का बघणार. पण या दोन्ही पैकी पण नसेल प्रत्यय तर मग तिसरा बघायची आवश्यकता नाही, कारण तो नक्की कुठला काळ असणार? साधा भविष्यकाळच असणार. त्यासाठी प्रत्यय बघायची पण आवश्यकता नसते. तरी पण मी प्रत्यय दिलेले आहेत माहितीसाठी. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी पहिलं वाक्य आहे मी पाठ वाचतो. आता या वाक्यामध्ये काळ बघताना काही बघायचं, वाक्यातलं शेवटचा शब्द बघायचा. आता वाचतो हे वरील पैकी सहाय्यकारी क्रियापदामध्ये आहे का? तर नाही. मग या मुख्य क्रियापदात शेवटचं अक्षर कोणते? तर तो. आता तो प्रत्यय लागला म्हणजे कोणता काळ असणार? साधा वर्तमान काळ. दुसरं वाक्य बघा, तिने निबंध लिहिला. याच्यामध्ये कोणता काळ आहे बघा? लिहिला हे मुख्य क्रियापद आहे, ला प्रत्यय लागलेला आहे मुख्य क्रियापदाला. मग त्याचा काळ कोणता झाला? तर त्याचा काळ झाला साधा भूतकाळ. तिसरं वाक्य बघा, आम्ही काम करू. या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद कोणतं आलेलं आहे? करू. म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही, त्यामुळे त्याचा काळ होतो साधा भविष्यकाळ. आता या नियमाला दुसरा एक पर्याय आहे, अपवाद आहे, म्हणजे तो नियम आहे, पुढचा बघूया आपण. परंतु काही वाक्यात सहाय्यकारी क्रियापदे मुख्य क्रियापदाचं काम करतात तेव्हा त्यांचा काळ साधा असतो. म्हणजे काही वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद येतात परंतु त्याच्या अगोदर मुख्य क्रियापद आलेलं नसतं. म्हणजे त्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदच मुख्य क्रियापदाचं काम करतात तेव्हा अशाही वाक्यांचा काळ साधा वर्तमान काळच असतो. उदाहरणार्थ बघा, मी मुलगा आहे. यामध्ये आलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे परंतु याच्या अगोदर मुख्य क्रियापद आलेलं नाही. म्हणजेच याचा अर्थ काय आहे? आहे हे जे क्रियापद सहाय्यकारी क्रियापद आहे ते मुख्य क्रियापदाचं काम करते, म्हणून हे वर्तमान काळामध्ये असल्यामुळं या वाक्याचा काळ आहे साधा वर्तमान काळ. दुसरे एक उदाहरण बघा, तो गैरहजर होता. आता याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आले होता पण त्याच्या अगोदर मुख्य क्रियापद आलेलं नाहीये, त्यामुळं या वाक्याचा काळ होतो साधा भूतकाळ. म्हणजे हा अशा पद्धतीने हे साधे काळ आपण या पद्धतीने ओळखतो. आता हे सहाय्यकारी क्रियापद नसेल तेव्हा हे काळ असतात आणि जर सहाय्यकारी क्रियापद असेल आणि मुख्य क्रियापद नसेल तरीही त्याचा काळ साधा असतो, हे आपण यामध्ये पाहिलेलं आहे. आता उर्वरित जो पार्ट आहे, सहाय्यकारी क्रियापद असतील तर त्यांचे काळ कोणते असतात व ते कसे अभ्यासायचे ते आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.